दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता भवतोषवी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यरासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः वाह श्रीरामे उदरिले वाळीसी राज्याभिषिंचन सुग्रीवासी सुखी केले स्वयंतारीसी दिव्यांगदासी योराज्यो ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आपण श्रवण करणारे सर्व भाग्यवान आहात. कालच्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा झाली की रामचंद्र प्रभूंनी वाळीला मोक्ष देऊन त्याचा उद्धार केला, त्याला सुखी केलं. सुग्रीवाला राज्य देऊन त्याला सुखी केलं. तारेला राजपत्नी बनवून सुखी केलं. अंगदाला यवराज्य बनवून सुखी केलं. कोणालाही दुःखी करत नाही, त्याला राम म्हणतात. सर्व सुखाचं आगर असणाऱ्या प्रभूंनी सर्वांना सुखी केलं. सुग्रीव राजा निज भ्रतार युवराज निज कुमार तारा तेने सुख निर्भर श्रीरामचंद्र प्रसादे. रामचंद्र प्रभूंच्या प्रसादामुळे तारा सुखी झालेली आहे. मुलगा युवराजा झाला. नवरा सुग्रीव राजा आहे आणि ती जशास तशी राजपत्नी कायम आहे. अगोदर वानराची बायको होती, आता भगवंताची भक्त आहे, सुखी झाली असं सांगताय. प्रधानांगद समवेत सुग्रीवा गेला किष्किंदेत. श्रीरामे वसविला माल्यवंत गुहा प्रशस्त देखोनी. आणि त्या ठिकाणी सुग्रीव अंगदासहित सर्व वानरांसहित किष्किंधेला निघून गेले आणि रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी एक मोठी गुहा बघून निवास करतायत असं सांगतात. माल्यवंत गिरीवरी प्रसन्न गुहे भीतरी. श्रीराम राहिला मासचारी समय सहकारी सौमित्र. माल्यवंत नावाच्या पर्वतावरती प्रसवन नावाच्या गुहेमध्ये प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी 4 महिन्याचा निवास केलेला आहे असं सांगतात. 4 मास पर्जन्य काळ श्रीराम राहिला सुनिश्चळ. श्रीराम कार्यावता वेळ शरत्काल स्वयाला. नाथ महाराज सांगतात, प्रभू रामचंद्रजींनी 4 महिने एकाच ठिकाणी क्रमिलेले आहेत आणि रामचंद्र प्रभूंच्या कार्यासाठी उतावीळ होऊन, नाथांचं भावार्थ रामायण आहे, हिवाळा आला म्हणले म्हणजे रामचंद्र प्रभूंच्या कार्याचा उत्साह चंद्राला, सूर्याला, इंद्राला, वरुणाला, कुबेराला, ऋतूला, उन्हाळ्याला, पावसाळ्याला सर्वांना आहे. मग तुम्हाला आम्हाला रामायण ऐकायचा उल्हास असावा की नाही? असलाच पाहिजे. स्वतःवर उपकार करण्याची प्रवृत्ती असणारा प्रत्येक जीव प्रभू रामचंद्रजींच्या चरणाचा दास आहे असं सांगतात. ग्रासोणी वर्षकाळ शीघ्र पावला शरत्काळ. श्रीराम काळाचाही काळ सुनिश्चिळ स्वस्थानी. रामचंद्र प्रभू सुनिश्चिळ आहेत, स्वस्थानावरती स्थिर आहेत. कारण रामचंद्र प्रभू काळाचाही काळ आहे. सर्व जगावरती सत्ता असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पावसाळा संपवला आणि हिवाळ्यात प्रवेश करून कार्यासाठी प्रारंभ करताय. जेवी साधूचे मानस नित्य निर्मळ निर्दोष. मेघी सांडिले आकाश स्वप्रकाश ते विभासे.
आकाश तसं निर्मळ आहे जसं साधूचं अंतःकरण आहे. साधूच्या अंतःकरणात कोणताही मल विकार असत नाही. तसं कुठल्याही प्रकारचं अभ्र आकाशात नसून आकाश अतिशय निरभ्र झालं असं ग्रंथकर्ते सांगतात. शारदी निर्मळता आकाशी प्रसन्न प्रभा शशी सूर्यासी तो सुख कळा साधकाशी पुरुषार्थासी साधावया. शारदीय त्या ठिकाणी कळा आकाशावरती आकाश संपूर्णतः निर्मळ आहे. शशी सूर्याचा प्रकाश अतिशय स्पष्ट पृथ्वीवरती पडतोय आणि हा एकंदरीत जो काही काळ आहे हा साधकासाठी अतिशय योग्य आहे, अपेक्षित आहे, गरजेचा आहे असं सांगतात. तीर्था निघाले तीर्थवासी अभ्यासी बैसले अभ्यासासी राजे करीती प्रधानासी हरिग वर्गासी जिंकावया. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत तीर्थव्रताला तीर्थयात्री निघाले, कारण 4 महिन्यात तीर्थयात्रा बंद असतात. त्यानंतर जे अभ्यास करायचा होता ते अभ्यासाला बसलेले आहेत. जे राजे आहेत ते प्रधानांसोबत मीटिंग बसल्या. महाराज आपल्याला कोणत्या राज्यावरती आक्रमण करायचंय, कोणतं राज्य जिंकायचंय, कोणत्या राज्यापासून आपल्या राज्याचं संरक्षण करायचंय, अशा प्रकारच्या राजकारभाराच्या नीती सुद्धा आखू लागलेल्या आहेत. काळ काळा ते आकळीत काळा नाकळे श्री रघुनाथ तो बैसला असे गिरी गुहेत सीता शुद्धार्थ नटनाट्ये. काळ जगाला आकळेल, काळाचा काळ प्रभू रामचंद्र आहेत आणि ते गुहेच्या ठिकाणी निश्चळ बसलेले आहेत, निवांत बसलेले आहेत, सीता शोधनाच्या कार्याचं नाटक करण्यासाठी असं सांगतं. दे कोणिया शरद काळा ते श्रीराम म्हणे लक्ष्मणा ते सुग्रीव नयेची गाय ते निज नियमाते विसरला. ग्रंथकर्ते सांगतायत प्रभू रामचंद्रजी शरद काळाची सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मणाला म्हणू लागले, अरे लक्ष्मणा आपला शरणागत वारी विसरला, नियम केलेला आहे. त्या ठिकाणी पावसाळा संपल्याबरोबर शरद काळाच्या सुरुवातीला प्रभू मी तुमच्या सेवेत येईल, परंतु अद्याप तो आलेला नाही असं बोलू लागले. जे रंगले विषय स्वार्थी ते नव्हे ती परमार्थी वा. त्यासी दंडोनिया संती हित कार्यार्थी लावावे. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सांगू लागले, माय बापांनो लक्षात घ्या, विषय स्वार्थामध्ये रंगलेत. बायका, लेकर, पोर, पैसा, सत्ता, माज आणि ज्यांनी सोडलीये लाज, अशा प्रकारच्यांना संतांनी काय केला पाहिजे? दंड दिला पाहिजे. शास्त्र सांगतं बरं का. कधी कधी क्रोध करून समाज गोडीनं ऐकत नसेल तर क्रोधानं सुद्धा नीट करून परमार्थाला, मजबूतीनं ऐकत नसेल तर मजबुरीनं परमार्थ करायला लावला पाहिजे. हा शास्त्र आहे. प्रभू रामचंद्र सर्व शास्त्राचे बाप आहेत. ते प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणू लागले, लक्ष्मणा हा विषय स्वार्थात सुग्रीव अडकलेला आहे, त्याला नीट करायचं आणि राम कार्याला लावायचं असं सांगतात. जो अतिशय विषय आसक्ता तो कदान देखेची परमार्थ. वा. हो शुद्ध उपकार्यार्थ येईल निश्चित हे न घडे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, जो विषयाचा आसक्त आहे त्याला परमार्थाची गोडी कधीच नाही आणि तो शुद्ध भावनेनं परमार्थाला सहकार्याला येईल ही अपेक्षा ठेवायची नाही. कलियुगात तुम्ही बघा, शुद्ध भावनेनं आपण परमार्थाच्या सहकार्याची लोक अपेक्षा करतील अशी अपेक्षा करणं चुकी आहे, कारण समाज विषयामध्ये रंगलेला आहे. रामचंद्र प्रभू म्हणू लागले, विषयात रंगलेल्या सुग्रीवाकडून शुद्ध भावनेनं तो आपल्याला सहकार्याला येईल या प्रकारची अपेक्षा करणं योग्य नाही.
क्रमिलिया चतुर्मासासी शीघ्र व्याये सीता शुद्धीसी येई नाठवे सुग्रीवासी झोमज पासी नेम केला 4 महिने झाल्यानंतर मी येईल, राम कार्यासाठी तुमच्या पायापाशी हजर होईल, अशा प्रकारे बोलला होता. पण विसरला. प्रभू रामचंद्र सांगतायत, किष्किंधे जाऊन आपण सुग्रीवा द्यावी आठवण, जरी तू न मानी माझे वचन विंदुनी बाण वधावा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, लक्ष्मणा, हे बघा संताचं काम आहे जाग करून आठवण करून देणे. जा आणि लक्ष्मणा त्या ठिकाणी सुग्रीवाला सांग, रामचंद्र प्रभूंच्या कार्याचा नियम केलेला आहे आणि जर तो नाही आणला तर भीड धरायची नाही, शरणागत कसा मारू म्हणायचं नाही, पोपटी शरणागत खपके द्यायचा, जीवच मारायचा. हे रामचंद्र प्रभू कुणालाही शरणागती घेतात वगैरे या खुळपट कल्पना सोडून द्या. जोपर्यंत रामचंद्र प्रभूंचा अनन्य भक्त होत नाही तोपर्यंत प्रभू स्वीकारत नाहीयेत. सुग्रीवाला मारून टाक हा आदेश रामचंद्र प्रभूंचा आहे. जर कार्याला येत नसेल तर तारा रुमा दोघी पत्नी जो उन्मत मद्यपानी, वा, माझे वचन न गणित तो तक्षणी मारावा. 2 बायकांमध्ये येडा झालाय म्हणली. येडा एक बायको नव्हती, येडा होऊन फिरत होता, रोज मार खात होता, नीट संसाराला लावलाय तर माझला. उन्मत्त होऊन मद्यप्राशन करतोय आणि मला विसरतोय. मला विसरलेल्याला मारणं पाप नाही बरं का, शास्त्र लक्षात घ्या. रामचंद्र प्रभूंच्या भजनाला विसरला, प्रभू कार्याला विसरला, उन्मत्तपणे जर माजला असेल तर क्षणार्धात मारून टाक आज्ञा प्रभू देतायत. जासी नाही माझी आठवण, नाही मत कर्माचे सम्राट, यासी मारावे आपण विंदुनी बाण सुमित्रा. लक्षात घ्या, लक्ष्मण संत आहेत, महाराज लोकांना आज्ञा दिली प्रभू रामचंद्रांनी. ज्याला माझी आठवण नाही, माझं कार्य करावं अशा प्रकारची भावना ज्याच्यामध्ये नाहीये, जो माझ्या कार्याला विरोध करतोय, अशांना मारून टाक, माझी आज्ञा आहे. प्रभू रामचंद्र बोलताय, जेने केले वाळी निर्दळण तोची सोडून या बाण, वा, घ्यावा सुग्रीवाचा प्राण अर्धक्षण न लागता. ज्या बाणानं वाळी मारलाय त्याच बाणानं सुग्रीव मारायचं म्हणले. अर्धा क्षण सुद्धा विचार करायचा नाही, भगवान आज्ञा देतायत. षट नष्ट कृतज्ञ वानर नेणती उपकार प्रत्युपकार, मिथ्यवादी पाले खाई राहा कृत्रिम मित्रत्वा. षट नष्ट पापी असणारे हे वानर म्हणले, पाला खाणार झाडाचं लबाड बोललं, काम आपलं करून घेतलं, मित्र कार्याबद्दल कृतज्ञ झालं. आणि आजकाल लोक अहो देवानं जन्म दिलाय, देवानं घर दिले, देवानं बायको पोरं परिवार आणि स्वतंत्र असलेल्या भारतात जन्म लाव, तुम्हाला मंदिरावर यायची लाज वाटायला लागली. हे पण मारण्याच्याच लायकीचे आहेत महाराज. हे बघा, अशा कृतज्ञ असणाऱ्या लोकांना, विषयासक्त समाजाला आज लोक बायकोच्या लुगड्यातच आहेत की, साडी चोळीतच, 2 लेकरातच, परमार्थ करावा ही भावना नाहीये आणि नाव तर सुग्रीव आहे, त्याला मारून टाक, अशा प्रकारे प्रभू रामचंद्र आज्ञा देतायत. तू तव माझा सखा सौमित्र, सुग्रीव केवळ कुमित्र, वा, त्याचे विचारून अभ्यंतर मग संहार करावा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अरे लक्ष्मणा, तू माझा सुमित्र आहेस म्हणून सोबत आहेस, आणि सुग्रीव कुमित्र आहे म्हणून घरात बसलाय. अगोदर ओढून बघ, बाहेर आला तर ठीक,
आणि जर कामात येणारच नसेल तर बिनकामाच्याला मारून टाकण्यात गैर नाही. प्रभू आज्ञा देत आहे. ऐकोणी श्रीरामाचे वचन करुणिया साष्टांग नमन. लक्ष्मण निघाला पण कोपायमान रामाज्ञे. रामचंद्र प्रभूंची शब्द ऐकली. प्रभू रामचंद्रजींच्या चरणावर साष्टांग लोटांगण घातलं महाराज, नमस्कार केला. रागानं शेष अवतार असलेला लक्ष्मण लालबंद झाला. दन 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 पाय आपटत किष्किंधेकडे निघाला. लक्ष्मणाचा ती साठो इंद्रधनुष्य समान चाप. हाती घेऊन सकोप पक्ष पदाक्षेप अवधारा. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, डोळे लालबंद आहेत. इंद्रासारखा तेजस्वी धनुष्य हातामध्ये आहे आणि जात असताना पाय कशा प्रकारे टाकतात ऐका. सक्रोध पाद सबळ शक्ती साय साधडे निनो किती. शाळ ताळवून मळती वृक्ष उपडती कर्णिकार. शेषाचा अवतार होता महाराज, हलका नव्हता. पृथ्वी ज्यानं माथ्यावर धरली त्या शेषाचा दन 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 पाय पडत होता. पर्वताचं पीठ होत होतं, रांगोळ्या होत होत्या आणि वाहुटळीनं शाल ताल वृक्ष गर 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 आकाशात फिरत होते. या रागात लक्ष्मणजी किष्किंधेकडे जात आहेत. अति क्रोध क्रोधानळी वज्र निर्घाता पादे बळी. शिळा पाषाण पाया तळे होत रांगोळी पदोपदी. अतिशय क्रोध आहे. वज्र निघ्रात पादे तळी. वज्रासारखे दनादन पाय पडत होते. पर्वताचा बुग्गा होऊ लागला गिरणीतल्या पिठासारखा. शेष असलेले लक्ष्मण क्रोधाना किष्किंधेकडे जात आहेत. पूर्व सूचना स्वय हनुमंत सूर्यवासियासे सांगत. विसरला श्रीराम कार्यार्थात उन्मत विषयांध. अगोदरच प्रधान असणाऱ्या आणि बुद्धिमत्तेत वरिष्ठ असणाऱ्या बजरंग बलीनं सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा अरे वारीची वेळ झाली म्हणला, तू घराच्या बाहेरच निघणं झाला. होय, माणसं वारीच्या वेळेत घरात बसतात आणि टंगड मोडून घेतात. आमचं तसंच झालं मागच्या वर्षी. सांगण्याचा विषय असा आहे माय बापांना, वेळेत गोष्टी भगवंताकडे जाण्याचा उत्साह असला पाहिजे, नसला की अवघड होत. हनुमंतानं सांगितलं, सुग्रीवा तुला बोलवलेला आहे, तुला अगत्य विषय स्वार्थामध्ये अडकलास, विनाशाला निमंत्रण देतोय सांगतात. स्त्री विषय मद्यपान त्याही वरी धनमान. त्याही वरी शब्द ज्ञान हिच नागमन स्वहिताविषयी. आणि नाथ महाराज कृपाळू आहेत, तुम्हा आम्हाला सांगू लागले स्वतःच्या हितासाठी नागव कोण होत. पहिली गोष्ट मद्यप्राशन, दारू पिणारे महाराज. लेकराला बिस्किटचा पुडा आणत नाही, पण 80 रुपयाची क्वार्टर पहाटे 5 वाजता पिते. तिथून पुढे संध्याकाळपर्यंत 100-500ची लटच पिते. असो, द्रव्यदारा मद्यपान, पैसा आहे, पत्नी आहे आणि मद्यप्राशन करतोय. त्यानं होतं काय महाराज, स्त्री विषय मद्यप्राण त्यावरी धनमान. शब्द ज्ञान, ज्ञानानं जर चतुर असला, आमच्या आपल्यासारखं जर सांगू लागलं महाराज दारू पिऊ नये, ते म्हणतो तू किती शहाणा आहे. आणि आपला शहाणपणा कमी करणं आणि स्वतःचा वाढवणं, अशा प्रकारचं त्याच्याकडे एक शब्द चातुर्य असतं. त्या शब्द चातुर्यामुळं तो मोठ्यांना बोलू देत नाही आणि स्वतःचं वाटोळं करून घेतल्याशिवाय राहत नाही. हा प्रकार सुग्रीवा तुझ्याकडे आहे, तुझं अवघड होईल. द्रव्यदारा मद्यपान तुझे बुडाले सुबहित ज्ञान. विसरला श्रीराम भजन परम विघ्न तुझ आले. अरे सुग्रीवा, भजनाला विसरलास. द्रव्यदारा, धन आणि मान या 4 गोष्टींमुळे तुझा विनाश होतोय. ऐक असं सांगतात.
गेला काळ तू नेनसी आयुष्य वेचले विषयासी वा. लोटलिया चातुर्मास्यासी सीता शुद्धीसी न निगसी. अरे गेला काळ नेनस 4 महिने निघून गेले. आपले 40 वर्ष, कुणाचे 30 वर्ष, कुणाचे 50 वर्ष निघून गेले. पुढचा क्षण माहिती नाही. घोडा दौडा जाए रे समय का घोडा. राम नाम से तूने अपना क्यों मोह मोडा. राम नामापासून आपण आपलं जर मुख फिरवलं असेल तर विनाश दारावर आहे. हनुमानजी म्हणतायत, वानरा उठ राम कार्याला लाग. सीता शुद्धीसी न करिता कोप येईल श्री रघुनाथा. तू करील तुझ्या घाता सत्य सर्वता सुग्रीवा. सुग्रीवा तुला नीट सांगालोय, खरं सांगालोय. तुझं सीता शुद्धीला नाही गेलास तर एकाच बाणात राम तुझा घात करतात असं सांगताय. ऐकोणी हनुमंताचे वचन सुग्रीव नव्हेची सावधान. वाक्य बोलिला उदासीनाती गुण कार्यार्थ. हनुमंतानं सांगितलं पण सुग्रीव बघच नाही गेला हनुमंताकडे. उग बघितल्याने करायचं कान पाडायचं, बघितल्याने करायचं कान पाडायचं. म्हणा राजा आहे त्याच्या पुढे जास्त बोलता येईना. आणि याला डोकं नाही महाराज. हा राम कार्यासाठी धडधडून उठत नाही. परिणाम काय होतो. सुग्रीव सांगे हनुमंतासी शीघ्र मूळ दाडावे सैन्यासी. ऐसे सांगुनिया त्यासी रावरानी वसानी निघाला. हनुमंतानं सांगितलंय म्हणून उग मान सन्मान म्हणून काय म्हणला. तुम्ही काय करा म्हणलं, सगळ्या वानरायले पत्र लिहा आपल्याला जायचंय म्हणून. आपण जायचं गाडीत नाही, सगळ्याली पत्र लिहा अशा प्रकारच्या गप्पा मारू लागले. हनुमान ते ओढियाती शीघ्र सहस्र वानर वीर. अनावया सेना सैन्यधर स्वयसत्वर धाडिले. हनुमंतानं 10,000 सैन्य एकत्र केलं आणि सर्व जगातलं वानर सैन्य बोलवण्यासाठी निरोप पाठवले. येरीकडे सुमित्रा कोपे चालिला काळ निरुद्र. त्या ते देखोनी वानर वीर थोर थोर गज बजिले. इकडं मात्र काळ अग्निरुद्रासारखे खवळलेले लालबुंद झालेले लक्ष्मण धाड 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 येत आहेत. बघितलं वानर पळाले. किष्किंदेची धरुणी वाट पाये पाषाण करीत पीठ. लक्ष्मण येत आहे उद्धट वानर समस्त हडबडिले. वानर समस्त हडबडिले. लक्ष्मण येतोय आणि भयंकर रागात आहे. वानर घाबरले. एकादा हस्तीचे बळ वानरा एका त्याहुनी जशोत्तरा. एका नगबळ सहस्रा त्यासा पार असंख्य. वानर भरपूर होते महाराज. एकाकडे हत्तीचं बळ होतं, एकाकडे 1000 हत्तीचं बळ, 1000 नागाचं बळ होतं. पण तू लागले एकाचे अंगी विद्युलत बळ, एकाचे अंगी असंख्य बळ. एक एकाहुनी सबळ तुळातुळ अप्रमेय. अप्रमेय तुळातुळ भयंकर बलवान वानर होती. पण सर्वांचं काय झालं. ऐसे वानराचे संभार किष्किंदे माझी अपार. नगर राखिती महावीर ती दुर्धर बलिष्ठ. अशी बलवान असणारी वानर नगर रक्षणासाठी बाहेर ठेवली होती असं सांगतो. लक्ष्मण सरचा पधार काळ कृतांत प्रळय रुद्र. त्या ते देखोनिया वानर लहान थोर भयभीत.
आणि शर हातामध्ये चाप धनुष्य घेतलेल्या लक्ष्मणाला बघितलं आणि वानर लट 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 कापू लागले. जे कोणी या लक्ष्मणाचा यावा चळकाप वानरांच्या जीवा, कोणी कोणा धीर द्यावा भय सर्व समान. कुण कुणाला धीर द्यावा महाराज, प्रत्येक जण घाबरलेला आहे. लट 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 थर 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 लट 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 कापू लागले असं सांगतात. लक्ष्मणे टणत्कारिले मिसीत वानर उडाले समस्त, एक एका पुढे पळतात ती अकांत नगरा माझी. लक्ष्मणाने असा धनुष्याला टणत्कार दिल्या बरोबर टुनुक टुनुक टुन 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 दन 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 उड्या मारीत वानर सैरा पळू लागले. एका मनुष्याची आली धाडी, तेने पळती वानर कोडी, राजग्रही हडबड गाडी वानरे बापुडी किलकिलती. एका मनुष्याची धाड आली तर दाना दान उडाली वानराची. मनुष्य नव्हता, रामभक्त होता, वानर पळू लागले. वानर बोलती विखंडी, वाळी प्रताप ख्याती गाडी, तो मारताची आली झाडी कडाकडी कोण करी. वानर म्हणू लागले आता कोण आवरील रे. म्हणले वाळी बलवान होता मेला, आता आपलं काही खरं नाही. तारा सुग्रीवासी सांगत नगरी होतो अति आकांत, अजूनही काय कामासक्त होई सावचित्त उन्मत्ता. तारेने सांगितले अरे म्हणले तुला काही कळालंय का नाही, आख्या लंकेत दना दनपत्र वाजलेत. म्हणली वानर कुठून कुठं उड्या मारालेत, पळायला लागलेत, चिव 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 करायला लागलेत. काय झालंय ते बघणं राज कर्तव्य आहे. तारा प्रधान सांगती रायासी, सीता शुद्धी मर्यादेसी, तू जावया चुकलासी श्रीरामावेशी क्षोभला. सीतेच्या कार्यासाठी जाणं तुला विसरलास आणि त्याच्या परिणामात रामचंद्र प्रभू रागावलेले आहेत. आता तुझं काही खरं नाही. प्रधान सांगू लागले तुझा करावया घात श्रीरामे लक्ष्मण धाडीला देत, वानर पळाले समजताती अकांत नगरा माझी. तुझा घात करण्यासाठी लक्ष्मणाला रामांनी पाठवलाय. आता मात्र तुझं काय खरं नाही सुग्रीवा. समय चुकला पण सत्य कोपला श्रीगुणंदन, लक्ष्मणासी अनन्य शरण रिगू आपण सकळही. आणि मग म्हणू लागलेले आहेत की आपण लक्ष्मणाला अनन्य शरण रिगू, दुसरं काय नाही म्हणले. रामापासून त्याच्याशिवाय आपण वाचू शकत नाही. धनुष्याचा वाहूनी गुण सीता सजुनिया बाण, लक्ष्मण क्रोध लोचन सुग्रीव देखून भयभीत. लक्ष्मण असे काय अंगावर उपवर्ण टाकून आले नव्हते महाराज. हातामध्ये धनुष्य बाण नुसता नव्हता, त्याला बाण जोडला होता. दन पाय टाकत आलेला संत बघितला, लालबंद झालेले महाराज बघितले. सुग्रीव लट 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 कापू लागला असं सांगताय. तारा रुमा दोघी पत्नी पुढे बदांजली करोणी, सुग्रीवाला लोटांगणी कर जोडोनी राहिला. तारा पायावर पडली, रुमा पायावर पडली महाराज. दोघी जणींनी पाय धरले. सुग्रीव असा हात जोडू लागला. नाक घासायच्या तयारीत सुग्रीव जीव वाचवण्यासाठी परिस्थिती सुग्रीवाची. सुग्रीव म्हणे मी अपराधी, रामबाणे होय वधी, लक्ष्मणा तू कृपा निधी मज त्रिशुद्धी वाचवावे. हात जोडले आणि सुग्रीवानं सांगितलं लक्ष्मणा अहो मी रामाचा अपराधी आहे. खर तर मी जीव घेण्या योग्य आहे, परंतु तुम्ही संत माय बाप कृपावंत,
तुम्ही कृपावंत आहात. एवढा जीव एवढी वेळच वाचवा म्हणला, इथून पुढे वारी चुकवीतच नाही म्हणला, घरी येतच नाही कार्य होईपर्यंत, असं बोलू लागलं. सुग्रीव येता काकुळती वाच भावया निजपती, तारा करीतसे विनंती सत्वयुक्ती दिनवचने. सुग्रीव काकुलती येऊ लागला. स्वतःचा नवरा वाचवण्यासाठी तारेनं पुढाकार घेतला. अतिशय बारीक आवाजामध्ये काय बोलते. लटिका तरी शरणांगत याचा करू नये घात, मारिल्या कीर्ती जगात श्री रघुनाथ पावेल. तिनं म्हणली, हो का खोटा आहे पण शरणागत आहे म्हणली. कामापुरता का होईना पण काय आलाय, शरण आलाय. याला मारू नका, याला मारलात तर तुम्हाला डाग लागेल, असं बोलू लागले. सुग्रीव शरणागत झाला श्रीरामे राजी स्थापिला, तोची श्रीरामे मारिला स्वकीर्तीले केला शिरच्छेद. सुग्रीवाला राज्य सुद्धा रामानंच दिलं, मारलं सुद्धा रामानंच. असं होईल आणि कीर्तीचा शिरच्छेद होईल, ते योग्य नाही, तारा समजू लागली. शरणांगत वज्र पंजर सूर्यवंशीचा वडिवार, ते मारलिया वानर वंशी श्री रघुवीर अपकीर्ती. शरणागताला वज्रपंजर हे सूर्यवंशाचं ब्रीद आहे, आणि तिथं ये वानर जर माकड मारलं पाया पडणार तर मग मात्र कीर्तीला कलंक लागेल. तारा बोलते, वाणी वदिला वचित्ता हे अपकीर्ती श्री रघुनाथा, सुग्रीव मारिल्या आता दुसरी माथा अपकीर्ती. तारा म्हणू लागली, वाळी मागून बाण मारून मारला हेच पहिलंच कलंक रामाला, आणि दुसरा म्हणजे सुग्रीव शरणागत मारल्याचं होईल. एवढी वेळस मारू नका, विनंती करते. बाळकांकावरी मुतले बाप धुतले की मारिले, तेशे शरणांगता फुले वाचवी वैले सुमित्रा. हात जोडला आणि पाया पडली महाराज. पायावरच डुळू लागली. म्हणली, महाराज बापाच्या मांडीवर लेकरू मुतलं तर काय करावं? लेकरू मारावं का मांडी धुवून घ्यावी? मांडी धुवून घ्यावी. एवढं मुतलंय म्हणली, आता सांभाळून घ्या, अशा प्रकारची विनंती. तुझे नाम सुमित्र वदिता शरणांगत वानर, सुमित्रा होसी तू कुमित्र नाम पवित्र होऊन दे. मोठ्या माणसांनी स्वतःच्या नावाला जपलं पाहिजे बर का. लक्ष्मणा तुमचं नाव सुमित्र आहे, एवढं जर वानर तुम्ही मारला तर कुमित्र होताल, असं होणं योग्य नाही. बोलून वाचवी सुग्रीवाचा प्राण वाचवी आमुचे आहे पण, तारा रुमा दोघी दाहोण धरले चरण मस्तकी. सुग्रीवाचा जीव वाचवून माझं कुकू वाचव म्हणली, काही बी करा एवढं वाचवा, असं बोलू लागले. ऐकोणी तारेच्या सदुत्ती लक्ष्मण सुखावला चित्ती, सुग्रीव महापाप मूर्ती एक तुझ प्रती सांगेन. तारेचं बोलणं ऐकलं आणि लक्ष्मण म्हणू लागले, तारे तुला माहिती नाही म्हणले हे कसलं आहे ते, पापी आहे हा सुग्रीव, अशा प्रकारे बोल. असत्यवादे अधोगती तेही असत्य श्रीराम प्रती, अनुवादलासी पाप मूर्ती एक शास्त्रार्थी निर्णयो. लबाड बोललं की नरकाला जाते, त्यातले त्या देवाच्या पुढे लबाड बोला होय, अशा प्रकारे. आणि जर देवाच्या पुढे लबाड बोललं, आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, देवाच्या पुढे लबाड बोलल्यास शास्त्र काय निर्णय देतं ऐका. अपस्वार्थी सत्यवती पूर्वज नरकी जाती, असत्य वदलिया गोस्वार्थी नरका जाती दश पूर्वज. अपस्वार्थी असत्य वदती, स्वतःच्या स्वार्थासाठी जर आपण खोटं बोललो
तर आपले पूर्वज नरकाला जातात. आणि त्यानंतर सांगतायत पंचपूर्वज नरकी जाती, 5 पिढ्या नरकाला जातात जर मतलबासाठी खोटं बोललं तर. त्यानंतर सांगतायत असत्य वदलिया गोस्वार्थी नरका जाती दशपूर्वज. हे गोस्वार्थीचा अर्थ काय होतो? म्हणजे गोत्रजाबद्दल स्वार्थ बदण्याबद्दल असावं. बरं का, मला माफ करा, गोस्वार्थी या शब्दाचा अर्थ लक्षात येत नाही. गाईचा स्वार्थ म्हणलं तर ते इथं संयुक्तिक ठरणार नाही. गोस्वार्थाबद्दल जर खोटं बोललं तर 10 पिढ्या नरकाला जातात असं सांगतात. अस्वार्थी असत्य वदती शतपूर्वज नरका जाती सहस्त्र पूर्वजाधोगती जे मिथ्य बोलती पुरुषार्थ. घोड्यासाठी जर लबाड बोललं म्हणजे गाडी घेण्यासाठी, आजच्या भाषेत घोडा गाडीसाठी जर लबाड बोललं तर 100 पूर्वज काय होतात? नरकाला जातात. आणि सहस्त्र, त्यानंतर सांगतायत सहस्त्र पूर्वज अधोगती जे मिथ्या बोलती पुरुषार्थ. केलंच नाही पण मी येऊ करे, मी तेव करे, तर 1000 पूर्वज नरकाला जातात. माणसं मिनिटाला एवढं लबाड बोलायले, मी हे केलं, मी ते केलं, मी ते करणार, मी, आणि 1000 पूर्वज नरकाला जातात. त्यामुळे लबाड बोलणाराला जन्म देऊ नका, लेकरांना पण लबाड बोलायला शिकवू नका, शास्त्र सांगतंय असं सांगतात. जे द्रव्यार्थी असत्य वदती त्याचे निजिता मेल्या दुगती सकळ कुळ नरका नीती जे असत्य वदती भूम्यार्थ. जे द्रव्यार्थी असत्य वदतील त्याचे जित्या मेल्या अधोगती. पैशासाठी माणसं मिनिटालाच लबाड बोलते. तो एवढ्या कामासाठी एवढे पैसे, काम झाले की पुन्हा जास्त पैसे, एवढुशात होतंय का, असं होतंय का, खोटं बोललं. जित आहे तो बी नरकाला जातो, त्याच्या संगतीतले सगळे मेलेले नरकाला जातात. त्यानंतर भूमीसाठी, आता हा प्रकार जास्त आहे आपल्या इकडं. सकळ कुळ नरका नीती जे असत्य वदती भूम्यर्थ. माझं फुटभर इकडं, महत्व फुटभर तिकडं. लबाड बोलणं, द्वाऱ्या लबाड टाकणं, लबाड भांडणं करणं, याच्यामुळे अनेक पूर्वज नरकाला जातात. त्यामुळे मायबापानं लक्षात घ्या, खोटं बोलू नका. बोललात तर देवासाठी बोला. देवासाठी बोलल्यानं काहीच होत नाही बरं का. पण बाकी कशासाठीही बोलाल तर वाट लागल्याशिवाय राहत नाही. एवढी सत्पुरुषा प्रति निश्चय कर्तव्यार्थ बोलती तोची नेमून करीती त्याचे दुर्गती अवधारी. आणि सत्पुरुषाच्या जवळ येणं, सात्विक व्यक्तीच्या जवळ येणं, मी असा नियम केलाय म्हणणं, आणि ते सगळाच नियम खोटा असून तिसरंच काहीतरी करणं, त्यांचा काय काय कार्यक्रम होतो ऐका. सकल कुल स्वजन युक्त ते पावती निजात्मघात मेल्या मागे नरक प्राप्त त्याचे निश्चयतार्थ शास्त्र हे. ज्याचा स्वतःचा नाश होतो, त्याच्या कुळाचा नाश होतो. त्यानंतर सांगतायत स्वजन, त्याला जेवढे जेवढे मित्र मानतात, जवळचे मानतात, ते सगळ्यांचाच नाश होतो आणि तो मेल्यानंतर नरकाला जातो. हे शास्त्र आहे. त्यामुळं शास्त्र जपलं पाहिजे. शास्त्राला उग समजलं नाही पाहिजे. सत्य आहे, शास्त्रात जे लिहिलंय ते भोगावंच लागणार, यात शंका नसावी. मित्रापासून स्वकार्य करून घेती मित्र कार्य स्वयं करीती तव ते वदावे सर्वभूती नेमू शास्त्रार्थी ब्रह्मवाक्य. ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे, आपलं काम करून घेतो ना दुसऱ्याच्या कामाला चकली हाणतो. अशी काही भादर असतात. गोड बोलायचं काम करून घ्यायचं, दुसऱ्याच्या कामाला चकली, तेली जीव मारण्याच्या लायकीचे आहेत असं शास्त्र सांगतंय. पण मी रामायणात सांगालोय, आमचं ऐकून कोणाला मारू नका, कारण सध्या राज्य संविधानाचं आहे. त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची ते करा असं आमचं सांगणं आहे. पण शास्त्र सांगतं मारण्यास योग्य आहे. परोपकारी सर्व कार्यार्थी ते वदावे सर्वभूती
जे वचकत मित्र कार्यार्थी ते सर्व भूती निरसावे. परोपकारी सर्व कार्यार्थी ते वंदावे सर्वभूती. दुसऱ्याच्या कामासाठी मदत करायला येतात त्यांना वंदन केलं पाहिजे महाराज. पण दुसऱ्याच्या कामात विघ्न घालण्यासाठी टपूनच बसलेले असतात ते मात्र त्यांना नीट करणं, त्यांना मारणं हा परमार्थ आहे असं लक्ष्मण तारीला सांगतात. असता घराश्रम मडी लटका घोष लावणी दुसऱ्या ते पिढी. त्याच्या नरकाची परवडे संख्या कोण करील. असता घराश्रम मडी लटिका दोष लावणी दुसऱ्या ती पिढी. आपलं घर आपला आश्रम सगळं व्यवस्थित असताना ह्यानं माझं असं केलं, त्यानं माझं तसं केलं, त्यानंच ते उचलून नेलं, त्यानंच ते तिथं काहीतरी केलं, अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात. अशा प्रकारे इतरांना जाणून बुजून कारण कोणतंही नसताना, कारण कोणतंही नाही हे स्वतःला माहिती असताना त्रास द्यायचा म्हणून जे त्रास देतात त्यांच्या बाबतीत काय होतं, त्याच्या नरकाची परवडी ती एवढ्या नरकात जाते की मोजणं शक्य नाही असं सांगतात. त्यासी सर्पस्वे ढंकती व्याघ्र रक्ष व्रकस्वे बक्षिती. धर्म नियामक त्यासी विनिती वद्य होती सर्वासे. त्यासी सर्प स्वये ढंकती. साप चावतात म्हणा त्यांना बरं का, वाघ खातात, इंचू चावतात. धर्म नियामक त्यासी वधिती. धर्माचं नियमन करणारे जे आहेत ते मात्र त्यांचा विरोध करतात. मायबाप म्हणून नीट वागा, राम भजन करा, हे सगळे दोष आपोआप निघून जातात. नीट वागल म्हणल्यानं वागणं होत नाही. राम भक्ती केली की वाईट वागू शकत नाही. हा सिद्धांत आहे. भक्तीत लागा, कल्याण होईल. ऐकोणी लक्ष्मणाची युक्ती तारा विनिमित पुढती. सुग्रीव पापी होय निश्चिती पाप निर्मुक्ती तुझे ने. लक्ष्मणाचं बोलणं ऐकलं, तारा म्हणली हेव का तो पापी आहे हे आम्हाला मान्य आहे, बरोबर आहे, पण पाप निर्मुक्ती तुझेनी होय. अर्धा क्षण घडता संताची संगती तेने होय शांती. महत्पापा महापापी आहे पण पाप संपलंय, तुम्ही संगत आहे, सांभाळून घ्या. तारा पाया पडतो. करिता श्रीराम नाम सम्रान सकळ पापा होय दान. किल्या रघुनंदन पाप निर्दळन सतसंगे. ही सगळी पाप आहेत बरं का. आणि माणसं रोज पाप करीत असतील. रोज 1 मिनिट सकाळी उजळल्या काही बाया नालीसाठी भांडत आहेत, कचऱ्यासाठी भांडत आहेत, त्या कुणेकीच्या जिंजा लुचित्यात, पाणी ओढीत्यात, अनेक प्रकारची पाप आहेत महाराज. मग ही सर्व पाप जातात रामकृष्ण नामी सर्व दोष हरण. राम आणि कृष्णाचं नाव घेतलं की जगती तलातल्या सर्व दोषांचं हरण होतं. संतांच्या संगतीत जाऊन भगवंताचं भजन केलं की सर्व प्रकारच्या दोषांचं हरण होतं. आणि त्यामुळं एवढं सुग्रीवाकडून थोडंफार तरी घडलंय, सांभाळून घ्या, घडवा असं सांगतात. आवडी करिता राम गोष्टी पापे जळती कल्पकोटी. राम देखील निज दृष्टी निष्पाप सृष्टी. श्रीरामे जग निष्पाप होतं कधी आवडी करिता राम गोष्टी. तुम्ही रामायणाला येत नाहीत ना, उगच म्हणा काय रामायण गावात सुंदर सुरू, काय ते महाराज चांगलं वाचित, काय ते महाराज चांगलं सांगते, काय ते माणूस थाटामध्ये कांड करते. उल्हास वाढवा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. त्यामुळं निर्दोष सृष्टी होते जर सृष्टीकर्त्या प्रभू रामचंद्रजींचं स्तुती केली, कल्याण भजन केलं तर. असं सांग. राम नाम प्रताप शक्ती पाया लागती चारी मुक्ती. वा. नाम ब्रह्मादिक वंदिती पाप निर्मुक्ती. श्रीराम नामे रामचंद्र प्रभूंच्या नामानं पापाची निर्मुक्ती होती. श्रीराम नाम प्रताप शक्तीन पाया लागती चारी मुक्ती.
4 मुक्त्या पायाला लागतात. नुसतं दारी उभा राहिलं तर तिने मुक्तीचारी साधी येल्या पायाला लागतात. नाम ब्रह्मादिक वंदिती आणि पाप निर्मुक्ती श्रीराम नामे. म्हणून उग रामाचं नाव घेत जावं. माणूस दिसलं की राम राम म्हणायचं, काम नसलं की जय श्रीराम म्हणायचं. अशा प्रकारच्या युक्त्या करायच्या, अखंड भजन करायचं. आणि अखंड भजन केलं की जळतील राशी पातकांच्या असं होईल असं. तारा वाक्य नाम महिमान तेने सुमित्रा प्रेमपूर्ण तारेने धरिले दोन्ही चरण पतिदान मज द्यावे. संताला सुखी करण्यासाठी काय लागत नाही बरं का. रामाचं नाव लागतं. राम कीर्तीचं वर्णन केलं. इष्ट्यासारखा महात्मा चंदना इतका शीतल झाला. रामकथा सांगितल्यानंतर सुद्धा जे टुरटुर करते का ते महाराज नाही म्हणायचे, येड आहे. राम हे बघा, भगवंताचं वर्णन केल्यानंतर कस 10 एकर जमीन जरी एखाद्या महाराजांची हाडपिली, त्याच्या पुढे जर रामभक्त होऊन गेलं तर महाराज विसरून जात असतो. महाराज तुम्ही म्हणाल महाराज मग असं तर कोणी बी करेल. मनातून जर रामभक्ती केली तर जमीन हाडपिल का होते? हाडपिलेली जमीन सोडील का नाही? अहो, राम भक्तीला लागल्यानंतर सर्व प्रकारचे विकार निघून जात असतात. आणि प्रभू चिंतन केल्यानंतर संत शांत होत असतात. भक्त चिंतन केल्यानंतर भगवंताचा क्रोध शांत होतो. सिद्धांत आहे. लक्ष्मण शांत झाले आणि तारा पाया पडते. तार सौमित्र संभाषण ऐकोणी सुग्रीवाले रुदन. श्रीराम सेवा चुकलो जाण वद्य संपूर्ण मी होय. तारेचं लक्ष्मणाचं संभाषण ऐकलं. सुग्रीव ढस 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 रडू लागला मरत. लाज वाटे मग तुझा मनविता दास. मी भगवंताची सेवा चुकलो. मी मरण्यास योग्य आहे. मी जगून फायदा नाही. प्रत्येकाला वाटलं पाहिजे मला. मी गावात जिवंत असताना गावातलं रामायण बंद आहे. मग माझी लाकडं गंगेला गेलेले बरे ना होय. प्रत्येकानं विचार केला पाहिजे. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंतार गुणायका मागणे हेची आता. जीवनात हे मागणं असलं पाहिजे. आपण प्रभुदास ते स्वीकारलं पाहिजे. भाग्यवंतांची लक्षणं सुग्रीवामध्ये येत आहेत. लागल्या श्रीरामाचा बाण तात्काळ जाई माझा प्राण. सुमित्रा तुझ मी अनन्य शरण जीवदान मज द्यावे. लक्ष्मणा मी तुला अनन्य शरण. रामाचा बाण लागल्यानंतर तात्काळ माझा जीव जायला पाहिजे. परंतु आता आहे तर तुमच्या चरणाला लागतो. कारण तेची माझे हित करीती सकळ. माझं हित करा विनंती आहे. सुग्रीव पाया पडतात. सीता शुद्धी कार्य कारण श्रीरामात्ने स्तव जाण. कोणी हा लक्ष्मण काय आपण बोलत. रागाशिवाय काम होत नसतात बरं. राग पाहिजे माणसाला. तारेचं बोलणं ऐकून शांत झालेले लक्ष्मण पुन्हा सुग्रीवाकडे बघितलं. इष्टे इतके लाल झाले महाराज. इष्टे इतके लाल होऊन रामचंद्र प्रभूंच्या कार्यात चकली मारणाऱ्या सुग्रीवाचा समाचार कसा घेतात. कामचार्या स्त्री लंपटा स्वकार्यवादी माशठा. श्रीराम कार्या परिभ्रष्टा अति पापिष्टा तू एक. लालबुंद झाले सांगितलं. कामाच्या आचरण करणाऱ्या स्त्री लंपट असणाऱ्या, स्वकार्यासाठी कुशल असणाऱ्या स्वकार्यवादी. स्वतःच काम करून घेण्यासाठी रामासोबत मैत्रीचं नाटक करतोस. श्रीराम कार्या परिभ्रष्टा. राम कार्य करण्याबद्दल तू भ्रष्ट आहेस, पापी आहेस, नष्ट आहेस. अशा प्रकारे लालबुंद होऊन बोलताय. सुरापानी भ्रमघाती असे असी प्रायश्चित्त शरत्रार्थी. चोर षटक भग्नव्रती त्यासी निष्कृती शास्त्री असे. आणि लक्ष्मण सांगू लागले, हे बघ
सुरापान करणारे, मद्यप्राशन करणारे असतील, ब्रह्मघात ब्राह्मणाची हत्या करणारे असतील, यांना शास्त्र प्रायश्चित्त देत. चोर असेल, शठ असेल किंवा अनेक प्रकारच्या वृत्ती भग्न करणारे पाप असतील, यांना शास्त्रामध्ये प्रायश्चित्त आहे. परंतु काय म्हणतात, मित्रोपकार जो कृतज्ञ त्यासी निष्कृती नाही जाण. तुवा चाळविलार गुणंदन पापी संपूर्ण तू एक. मित्र कार्यामध्ये भ्रष्टता करणाऱ्याला प्रायश्चित्तच नाही म्हणले. म्हणजे प्रायश्चित्त असणं म्हणजे एखादा दोष घडल्यानंतर त्या दोष निवृत्तीसाठी बोलता लक्ष्मण तारा सूर्यवाती उद्विग्न ऐसे संकटावलोकन वायुनंदन तेथे आला. लक्ष्मण आणखी रागच शांत झाला नाही. तारेला धसकी वाटली. तारा म्हणली नक्की मरतय आज, सुग्रीवाचं काही खरं नाही. हनुमंतानं वरून बघितलं, म्हणले दुर्गम काज जगत खेजेते, सुगम अनुग्रह तुम्हारे ते. कुठतरी मध्ये पडावं लागतंय म्हणले, नाहीतर नवीन दिंडीत येणारा माणूस जर घरीच मारून टाकला, दिंडीत येणारे माणसं जर मारून टाकले तर उद्या दिंडीला कोण येईल. दिंडी मालकानं विचार केला असं सांगतात. सीता शुद्धीचा कार्यार्थ सांडून टाकीला श्री रघुनाथ. या लागी रामे करविला घात महापापी तू कृतज्ञ. कृतज्ञ आहेस, महापापी आहेस, राम कार्याला वंचकपणा केला म्हणून प्रभूंनी मारण्याचा आदेश दिलेला आहे. साधा वया उभय कार्यार्थ उचित बोले हनुमंत. न करुणी सुग्रीवाचा घात राम कार्यार्थ साधावा. हनुमंतानं उडी मारली, म्हणले जय श्रीराम. कशाला मारायचंय म्हणले, कामात येणार आहे. मग याचा घात न करता याला चांगल्या कामाला लावू, राम कार्य याच्याकडून करून घेऊ असं हनुमानजी बोलले. सेवा चुकल्या श्री रघुनाथा कोटी अपराध याचे माथा. क्षमा करुणी शरणांगता राम कार्यार्था साधने. राम कार्याला चुकणं हा कोटी अपराध आहे, परंतु मारण्यापेक्षा पुन्हा राम कार्याला लावणं अपेक्षित आहे असं बोलतात. अनावया नरसैन्यासी दूत धाडिले शोदेशी. क्षमा करुणी सुग्रीवासी राम कार्यासी साधावे. सेवक चांगला असला की मालकाचं जरा बरं होतंय, बरं नाक वाचवते कधीतरी. हनुमंतानं सांगितलं आमचा मालक असं झोप्या नाही हो म्हणले. हो का बघा ना, सगळीकडे पत्र पाठवले. राम कार्याला वानर येणारच. खरंच सोनं पाठवते का हनुमंतानं पाठवले होते? कोणी का पाठवणार, पण सुग्रीवाच्या नावानं शिक्का हाणला. सुग्रीवाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ऐकोणी हनुमंताचे वचन सुमित्र झाला सुख संपन्न. तेव्हा सुग्रीव संतोष होऊन केले नमन आल्हादे. हनुमंताचं बोलणं ऐकलं. लक्ष्मण म्हणले हा काम करण्याचा प्रयत्न यानं केलेला दिसतोय. ज्या अर्थी पत्र पाठवलेत, पत्रावरती शिक्के दिसायला लागलेत, त्या अर्थी यानं काम केलंय. मग त्या ठिकाणी बरं वाटलं. लक्ष्मणाला बरं वाटल्या सुग्रीवानं पुन्हा जाऊन दणकन पायावर मुंडकं टेकलं. म्हणला महाराज दिंडी चुकवीत नाही हो म्हणला, येतो. बोलू लागला. मजबुरीनं का होईना मग ती यावं निघाला. मजबुरीनं निघाला, पण पुन्हा लय पक्का होणार आहे. सीता शुद्धी राम कार्यार्था ती आल्हाद वानर नाथा. सौमित्र चरणी ठेवणी माता होय बोलता सुग्रीव. सीता शुद्धी करायची, राम कार्य करायचे, अतिशय आनंद वाटला. आणि कसं मारून का होईना पण वारकरी बनवा. मारायला काय फरक पडत नाही, 2 झापडा दिलेत काय फरक पडत. दुसऱ्या पंक्तीत नाचत येते, तिथून पुढे वडलं तर घरला येत नाही. तसला सुग्रीवाचा धंदा आहे. सुग्रीव हा उड्याच मारू लागला. महाराज माझं स्वीकार केलाय आज देवानं, पुन्हा एकदा भक्त बनण्याची संधी दिली. मी हेव करेंगे तेव करेंगे गप्पा मारतो.
सैनाई तुप सैन्य प्रधान अंगदासही तापण श्रीराम सेवेसी विकला प्राण सत्य जाण सुमित्रा. ओ लक्ष्मण महाराज लेकरा बाळा सैद येतो म्हणला. इथून पुढे घरला याचं नावच काढीत नाही हो म्हणला. एवढी वेळेस वाचवीला उपकार केला. अशा प्रकारे सुग्रीव बोल. श्रीरामाचे मनोगात सिद्धी पाववीन समस्त सैन्यानावया येत तू तरीत धाडिले. राम कार्यार्थ मनोगत करील दूत पाठवलेले आहेत. सुग्रीव बोलतोय माझे सेनानी सैन्य संभार रण कर्कशाती झुंजार आतुर बळी येती वानर दूत सत्व. रण कर्कश झुंजार माझे सैन्य आहेत. आता येतील मी दूत पाठवले. अर्ध्या पादारी चंदन धूप दीप माळा सुमन करुणी लक्ष्मणाचे पूजन सुग्रीवे. अर्घ चंदन सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. सुग्रीवानं लक्ष्मणाची पूजा केली. सौमित्र म्हणे सुग्रीवासी शीघ्र निघावे रामापासी एकाकी मी सांडून त्यासी त्यामासी राहू नये. लक्ष्मण म्हणू लागलेला आता लवकरात लवकर रामाकडे निघायचंय. रामाला मी एकटं सोडून इथं थांबू शकत नाही. ऐकोणी सौमित्रेचे वचन उभे आवगे करुणी प्रदान सुग्रीवे वाहिल्या आपण ते अनिर्वाण तो ऐका. लक्ष्मणाचं बोलणं ऐकलं सुग्रीव शपथा वाहू लागला. म्हणला शपथ म्हणला आता घरी बसत नाही. जो परतेल किष्किंधा धावणी तो दंडीन रास बारुणी तारा रुमा पाहे परतोनी तो मात्र गमनी महापापी. लक्ष्मणाच्या पुढे शब्दच वाहू लागला. म्हणला हेव का रे माझ्या सहित सगळ्यांना सांगतोय म्हणला. सीता शुद्धी होईपर्यंत रावण मारेपर्यंत जो गावाकडे यायचं नाव काढलं की गाडवावर बसून नाकान कापील म्हणला. आणि मी परत जर माझ्या बायकोकडे जर बघल तो मात्र गमनाचा दोष लागेल. अशा प्रकारे सीता शुद्धी साध्य न होता श्रीराम सुखी न करिता जो परतेल मागुता तो दंडी जे पालता तप्त तेली. राम कार्य होण्या अगोदर सीता शोधण्या अगोदर रावण मारण्या अगोदर जो गावाकडे यायचं नाव काढील का म्हणला त्याला उकत त्याला तळील त्याचा भजा बनविल असं राजा बोलू लागला. ऐसे सुग्रीवे नेमून निशाने त्राहिटली गरजून रथ शिविका सजवून तक्षणी निघाले. रथ सजवला लगेच उद्या परवा कधीच नाही महाराज निघाले राम कार्य. अंगाद सौमित्र सुग्रीव वीर रथी चढले महाशूर वालव्यजन शेतात पत्र धरिले छत्र रायासी. मला सांगा महाराज जर गरीब असता आणि सुग्रीव महाराज येता कौशिता शोधायला म्हणला असता तर सुग्रीवानं बघू बघू म्हणण्यात 4 महिने घातले असते. कधी कधी महाराज बी निबर लागतंय महाराज. लक्ष्मणाचं बोलणं ऐकलं आणि 1 मिनिटात दिंडी निघाली. उद्या बघून पताका आणून बॅनर लावू असलं काहीच नाही. राजा निघाला असं सांगतात. झाला वाद्यांचा एक गजार वाट गरजती गंभीर वानर वीरांचा संभार अति सत्वर चालिला. भाट गर्जना करू लागलेले आहेत. वानरांचा संभार प्रभू सेवेकडे निघाला. माल्यवंत पर्वत माझारी प्रसन्नगिरी शिखरी राम मणिमय शिळेवरी गुहाद्वारी उपिष्ट. मणिमय शिळेजवळ माल्यवंत पर्वतामध्ये प्रसवन गुफेमध्ये प्रभू रामचंद्र उभे आहेत वाट बघत. श्रीराम कोणिया वानर अवघी केला जय जयकार अंगद सुमित्रा सुग्रीव वीर केला नमस्कार साष्टांगी. रामचंद्र प्रभूंना बघितल्या बरोबर सर्व म्हणले पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पायाला लागले. आजान वाहू पसरोण श्रीरामे दिदले आलिंगण सुग्रीव पाहुणी समाधान काय गर्जन बोलत. तुम्ही आलात ना की त्याला जमतं महाराज. त्याला आनंद वाटतो. दर्शन
मात्र तया होय मुक्ती. प्रत्येकाला त्या ठिकाणी हात पसरले प्रभू आलिंगन देतात असं सांगतात. दूत धाडिले सत्वार युत युतप महावीर वानर सेना सैन्य संभारा ती सत्वर येताती. सर्व वानर इथप इथप टोळी टोळीने टप्प्या टप्प्याने येऊ लागले. ऐसे बोलता महावीर वानर सेना संभार येऊ सरले अपार धरा समग्र व्यापोनी. सर्व पृथ्वीवर जिकडं पाहिल तिकडं आषाढीच्या दिवशी वारकरी दिसतात तसे वारकरीच वारकरी, वानरच वानर. वानर सैनाती प्रबळ रीतेन दिसे क्षितितळ या पुनिया कुलाचळ घोळांगोळ पयाले. क्षितितळ संपूर्ण पृथ्वीवर वानरच वानर, सर्व सृष्टीतले वानर एकत्र झाले. एक वानर पर्वत कार एका वानरा माझी गजेंद्र तीक्षण के दृष्टात क्रूराती दुर्धर युद्धार्थे. बलवान मोठी वानर होती, पर्वताच्या आकारासारखी, वाघासारख्या, नखासारखे, सिंहासारखे वानर सगळेच वारकरी दिंडीत आले. मारिता पुच्चांचा पैसा शत सहसा होयाट नखे पर्वता करती पीठ जाती तिखट वीर मारिती. शब्दानं टोला दिला तर पर्वताचं पीठ होईल. नखानच पर्वत वर पडणारे वानर होते, दातानं कर झाड कापून टाकणारे वानर सर्वजण रामकार्यात आली. पूर्वे वानरांचे थाट पश्चिमे दाटले घनदाट उत्तर दक्षिणे वानर श्रेष्ठ वीर उद्धट कोंदले. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सर्व दिशेला वानरच वानर. आग्नेय वायव्य नैऋत्य वानर कोंदले अमित. ईशान्य दिशेचा प्रांत कळी कळीच वानरे. 10 दिशेला वानर होते सर्व बाजूला. जसे आषाढीला पंढरपुरात वारकरीच वारकरी, तसं सगळीकडे रामभक्त वानरच वानर असं सांगतात. वानरी व्याप्त नभस्थळ वानरी व्याप्त भूमंडळ वानरी व्यापले सकळ कुलाचळ पर्वत. पर्वतावर, झाडावर, डोंगरावर, आकाशावर सगळीकडे वानरच होते. एक ते अंजनाभ काळे एक ते पीतवर्ण पिवळे एक ते गौरवर्ण सोनसळे एक ते निळे सुनीळ. बघा तुम्ही कसे आहेत यापेक्षा कुणाचे आहेत महत्वाचे आहे. काही वानर काजळासारखे काळे झर होते, काही लाल होते महाराज, काही निळे होते, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वानर दिसू लागले असं सांग. सिंधुरा रक्त वानर गण एक ते ऋतूत प्राय पूर्ण एक ते शुभ्र वर्ण धूम्रवर्ण पेक. चंद्रासारखे लालबुंद होते, काही पांढरे शिपट होते, काही दुरासारखे होते, नाना प्रकारची वानर होती. एक ते मुरकट वानर एक ते डाळिंबी सुमनाकार एक ते पेरिदाचे डोंगर अभ्र शरीर पैक. काही दुर्कट होते, काही डाळिंबासारखे दाण्यासारखे लालबुंदच होते, काही त्या ठिकाणी वैदुर्य नावाच्या रत्नासारखे दिसू लागले, काही अभ्र शरीर आकाशासारखे शरीराचे दिसू लागले, पांढऱ्या शरीराचे दिसू लागले. माणसं वारकरी काही काळे असतील, काही पांढरे असतील, काही खुजे असतील, काही उच असतील, काही सरळ असतील, वाकड्या नाकाचे असतील, पण रामकृष्ण हरी म्हणते सगळेच आले. एक चंद्रप्राय चोखडे एक कुंकुमांकित तांबडे सलो मलोमी सगाडे सैन्यापुढे गुणगुणती. चंद्रासारखे चोखडे कुंकुमासारखे त्या ठिकाणी लालबुंद आहेत. अशा प्रकारे काही जण रीस आहेत, त्याला काय म्हणतो अस्वल, केस असलेले अस्वल आहेत असंही सांगतायत. होता श्रीराम दर्शन हरिचा राम नाम गुण गुण
वानर करती राम स्मरण नामे त्रिभुवन कोंदले. नामानं त्रिभुवन कोंदलं. प्रत्येक जणाच्या मुखात एकच शब्द आहे. वानर सगळ्या प्रकारची आहेत पण शब्द सगळ्या प्रकारची नाहीत, एकाच प्रकारचा आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. देखता श्रीरामाची मूर्ती पालटल्या चित्तव्रती. वानरा आवडे श्रीराम भक्ती नाम स्मृती अहर्निशी. रामचंद्र प्रभूंची मूर्ती बघितल्या बरोबर पालटल्या चित्तव्रते. घरातून बाहेर निघा वाटत नाही, पंढरपुरात गेल्यास घरी यावं वाटत नाही. अशा प्रकारे त्याला बघितलं. देखलिया वेध लावी. जीवा जडून बसला. आता मात्र दिंडी घरला नाही. बाप सतसंगाचा महिमा पशु विनटले रामनामा. श्रीराम भक्ती प्लव गम्मा ते हनुमान गुरु केला. बाप सत्संगाची गोठी मारत. सत्संगाचा परिणाम लक्षात घ्या. जनावर भक्तीला लागले, झाडाचा पाला खाणारे वानर जय श्रीराम म्हणू लागले. का गुरु हनुमान केला. आणि तुम्हा आम्हाला गाव गाव हनुमान आणून बसविलाय. पण लोक इच्छित त्याच्या मंदिरावर डाव खेळते. आता लक्षात घ्या, तुमच्या अंगावर डाव पडल्यास कसलं होईल. यम किती मारील बरं, किती रट्टे देईल त्याच्या मंदिरावर डाव खेळल्यास. लक्षात घ्या. हनुमंताकडून शिकावं, प्रभू रामचंद्रजींचं भजन करावं असं सांग. श्रीराम नामाचा गजर वानरी केला बुबुकार. श्रीरामचंद्र सुखसागर आणि सौमित्र आल्हादे. रामचंद्र प्रभूंना आनंद वाटला. लक्ष्मण सुद्धा डुलू लागले. म्हणले घरात बसलेले वानर येऊन भजन दारात करायला लागले तर यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आस्वय श्रीरामे अति उल्हासी. सुग्रीवा धरले पोटासी. सत्य सखा माझा होशी दृढ विश्वासी. कार्यार करिता कार्य करता तू माझा खरा आहेस, सखा आहेस, दृढ होशील. आजपर्यंत नेबळट होतास. बरं लक्षात. बळ जावं वारीत. एखाद्याला मारून बी न्यावं. का लहानपणी ज्या लेकराला वडू वडू शाळेत नेलेलं असते ते पुन्हा कलेक्टर बी बनतंय बरं का. असं काही नसतं की घरात बसणारं येडा असते. पण वडून नेणारा कोणीतरी गुरु भेटला पाहिजे. आज लक्ष्मणानं वडीत आणलाय. सुग्रीव काही नीट आला नव्हता. सुग्रीव काही मनाने येणार नव्हता. माराच्या भीतीनं, रट्टे खायच्या भीतीनं आलाय. पण जबरदस्त भक्त होणार आहे. रामचंद्र प्रभू आशीर्वाद देत आहेत. सुग्रीवा भक्तीत मैत्रीत दृढ होशील असं सांगतात. सौमित्र पुसे सुग्रीवासी. मर्यादा न दिसे वानरासी. त्याची संख्या आहे कैसी तेची श्रीरामापासी सांगावे. सुग्रीवानं सांगितलं. सुग्रीवाला लक्ष्मण म्हणू लागले, मालक सुग्रीवा अहो म्हणले वानर तर किती बी दिसायला लागले. यांची नेमकी संख्या किती आहे. दिंडी मालकाकडे हिशोब पाहिजे बरं का. किती लोक दिंडीत आहेत काय नाही. थोडी मालकाला सांगा म्हणजे सोय करता येईल असं सांगू लागले. श्रीरामा तुझी प्रताप प्रौढी. सैन्य आली तवही थोडी. वा. पुढे तील कल्पा कोडी. संख्या पाक रवडी असंख्य. श्रीरामा हो तुमची कृपा मोठी आहे. आता आलेले वारकरी थोडे आहेत म्हणले. ही फक्त कार्तिकी आहे. जेवून जावा. ही कार्तिकी आहे. पुढे येणारी आषाढी लय मोठी आहे. अशा प्रकारे सांगू लागले. अर्बुद निर्बुद हे अल्पका. शंख महाशंखा हुनियाधिक. सैन्य मिळाले असंख्य करिता संख नवे संख्या. अर्बुद खरबुद महाराज किती जरी मोजले तर संख्या होणार नाही. एवढं मोठं सैन्य आहे. समुद्राचे घोडे खडे. तुके सैन्य मिळेल पुढे. रावण कायसे बापुडे आणि रोकडे बांधूने. सुग्रीव म्हणू लागला महाराज समुद्रात खडे थोडे इतके वानर आहे. रावण म्हणला एका मिनिटात तर गचीला धरून बाहेर आणता. मग पण घरात झोपून जमत नाही. रामभक्त आजही भरपूर आहे. बाहेर निघाले पाहिजे.
जय श्रीराम म्हणलं पाहिजे, रस्त्यावर ताकद दाखवली पाहिजे. येडे कोण्याही कारणानं बाहेर निघालेत, एकूण एकाला शिव्या द्यालेत, हे या जातीचं ते त्या जातीला शिव्या द्यायले. या काही गर्दीत जय श्रीराम शब्द नाही, सगळा उताडा मारण्याच्या लायकीचा. लक्षात ठेवा, राम प्राण आहे. त्या रामाला जर विसरलात, बाकी भानगडीत पडून एकूण एकाला शिव्याच देऊ लागला बेटे हो, तर पुढं तुमचं काहीच खरं नाही आहे. गर्दी यावी, पण त्या गर्दीत राम दर्दी असावे तर जगाल. मी कुणाला बोलतोय, काय बोलतोय, सर्वांना कळतंय. वाच. ऐसे बोलोनिया पाहे सुग्रीवे फळिली बाहे, शिवोणी श्रीरामाचे पाये करील काय ते ऐका. अशा प्रकारे बोलला सुग्रीव. मी राम कार्य करणारे, भगवंतांनी कडकडून मिठी मारली, जवळ केलं, आपलं केलं. रणी राक्षसार वंदळी करीन लंकेची पै होळी, त्रिकुट उपटुनिया समूळे जनक बाळी आणि रणभूमीच्या ठिकाणी राक्षसांची रवंदळी करील, अख्खं त्रिकुट उपडील. आणि तुम्ही काही बी म्हणावं, रामाच्या पुढं तुमचं कार्य तो करून घेत असतो. आम्ही विचार केला इथं 2-2 किलोची खिचडी होईल का चातुर्मासात? तेवढी तरी कृपा मोतीराम महाराजांची होईल का? 3-3 गावाला गाव जेवण द्यायला लोक कमी आहे का? सत्य संकल्पाचा दाता नारायण. हे बघा, तुमच्या भक्तीत जातीवंतपणा असेल तर तो परमात्मा, यात खोटं तीळ मात्र नाहीये. आपल्या भक्तीत दम पाहिजे. सुग्रीव बोलू लागला, रामा गच्चीला धरून रावण बाहेर ओढून मारू, फक्त तुमचा आशीर्वाद द्या. वदोनिया लंका नाथा स्वयानुनिया सीता, सुखी करीन श्री रघुनाथा होय गरजता आल्हादे. वधोनिया लंका नाथा, रावणाला मारील आणि सीता मातेला सोडवून आणील, तुम्ही फक्त बघाच असं बोलू लागला. ऐकोणी सुग्रीवाची मात संतोषोणी श्री रघुनाथ, सुग्रीवास कडे घेत स्वयनाचत स्वानंद. सुग्रीव मोठमोठ्याने बोलू लागला, महाराज असं मारतो, तसं मारतो, तसं धरतो. असंच बोललं पाहिजे. नाचू नाचू देवा पुढे कीर्तन करावं. देवा मी तुझी सेवा करेन, देवा मी अशी करील, देवा मी तशी करील. प्रत्येकानं सेवा धरली पाहिजे, जशी तुम्ही धरली का नाही महाराज. माधव बाबाची पुण्यतिथी गावात झाली पाहिजे आमची. अनेक वर्षापासून सेवा धरली, नेम केला, जातीवंत नेम केला. 25 वर्षाची तपश्चर्या झाली. काही कमी पडलं का? नाही. तुम्ही देवाची सेवा केलात की ते वाढतच जातं महाराज. अपेक्षेपेक्षा माणूस मोठा होतो. सुग्रीव रोज मार खात होता. काय रोज मार खात होता? इथं फिर तिथं फिर तिथं फिर, रामाच्या नादाला लागला. आज रावणाला घरी जाऊन मारतो. अशा प्रकारच्या गप्पा तो मारू लागलेला. जय सियानोडी तैसे सुख झाले श्री रघुनाथा, उचलून यानीच बघता होय नाचता श्रीराम. सीता आणून देतो म्हणला, नुसतं जणू काय आणूनच दिली, एवढा आनंद झाला. आणि लक्ष्मण त्या ठिकाणी सुग्रीवाला काकत घेऊन प्रभू रामचंद्र नाचू लागले. वानरी केला पुकार, ऋषी करीती जय जयकार, सुमने वर्षती सुरवर सुखी निर्भर श्रीरामा. वानरांनी मोठ्याने गर्जना केली, महाराज जय श्रीराम, जय श्रीराम. गर्जनांनी आसमंत दुमदुमून गेला. भगवंताला आनंदी आनंद झाला. सुग्रीव रामे उचलिता, सुखे विसरला देव भक्ता. मी तू पण नाठवे रघुनाथा, भक्त प्रेमता निज ऐक्य. भक्ताच्या प्रेमानं राम आणि देव आणि भक्त एक झाले. मी सुग्रीव आहे आणि हा राम आहे विसरले. दोघ जण तणकावून नाचू लागले. का? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कीर्तनात दम असला की देव नाचत असतो. नाचविणारा भक्त लागतय आणि नाचण्यासाठी फक्त भाव लागतय. भाव बळे आकडे येरवी नाकडे. येरवी कुणाच्याच बापाला न कळे, वेदाच्या सुद्धा बापाला न कळे. असा प्रकारचा तो परमात्मा आहे असं सांगतात. एका जनार्दना शरण देव
भक्त एके पूर्ण कुंडला बोल तुटले मोण सुख घण श्रीरामा एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज संत देव भक्ता ऐक्य पूर्ण खुंटला बोल तुटले मौन. दोन्ही एक झाले महाराज. तर मौन नाही पण बोलणं संपलं. कारण बोलावं विठ्ठल, पहावं विठ्ठल, तो विठ्ठल झाल्यानंतर बोलण्याचं काम संपलं असं सांगतात. सुख द्यावया सर्वासी श्रीरामाला वनवासासी तेने सुखी केले सुग्रीवासी निज समरसी निजांगे. सुख द्यावया सर्वांशी, सर्वांना सुख देण्यासाठी राम वनवासात आलेत. आता तर सुख वाटायची सुरुवात केली. वाटणं भरपूर चालू असणार आहे. प्रत्येकाला राम सुखच देणार आहे. फक्त आपण त्या वाटेत आलं पाहिजे. त्यांची वाटप चालू आहे. रामायणात सुख आहे. रामायणाला या, तुमच्या घरी सुख होईल असं नाथनाराज सांगतो. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडिका कार्तिकिया सुग्रीवागमन नामाष्टमाध्याय या 131 पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भक्ती जय.